सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये व तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? आपल्याला इथे 12 वर्षांमधील एकूण गुंतवणूक शोधायची आहे. सर्वात अगोदर आपण काय करूयात तर ह्या प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे ती लिहून घेऊयात. तर त्याने पहिल्या वर्षी 5,000 रुपये गुंतवले. मग आपण इथे लिहून घेऊयात. पहिल्या वर्षी केलेली गुंतवणूक ही आहे 5,000 रुपये. दुसऱ्या वर्षी त्याने 7,000 रुपये गुंतवले म्हणून इथे लिहायचं आहे दुसऱ्या वर्षी केलेली गुंतवणूक बरोबर 7,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी त्याने 9,000 रुपये गुंतवले म्हणून इथे लिहायचं आहे तिसऱ्या वर्षी केलेली गुंतवणूक बरोबर 9,000 रुपये. आपल्याला 12 वर्षांची एकूण गुंतवणूक शोधायची आहे. तर इथे आपण लिहून घेऊया एकूण गुंतवणूक. तर एकूण गुंतवणूक कशी मिळेल तर प्रत्येक वर्षी जी गुंतवणूक केली आहे त्या सर्वांची बेरीज करावी लागेल. तर काय आहे बघा ती पहिल्या वर्षी आहे 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000, तिसऱ्या वर्षी 9,000 या सर्वांची बेरीज केली आणि अशीच प्रत्येक वर्षी आपल्याला बेरीज करत राहावं लागेल. किती वर्षांपर्यंत तर 12 वर्षांपर्यंत. तर ही जेव्हा बेरीज होईल तेव्हा आपल्याला एकूण गुंतवणूक मिळेल. मग हीच एकूण गुंतवणूक आपण शोधूयात. तर इथे आपण ही जी क्रमिका लिहिलेली आहे ती काय आहे तर ती क्रमिका आहे अंकगणिती श्रेणी. मग त्याचं पहिलं पद काय आहे बघा तर ते पहिलं पद आहे 5,000. तर इथे आपण लिहून घेऊया T1. T1 म्हणजे टर्म 1 पहिलं पद ज्याला आपण A देखील सांगतो ते इथे आहे 5,000. त्यानंतर दुसरं पद काय आहे तर ते 7,000 आहे म्हणून T2 बरोबर 7,000. तर ह्यावरून आपण सामान्य फरक शोधू शकतो. सामान्य फरकचं सूत्र काय आहे तर ते आहे D बरोबर T2 वजा T1. तर T2 ची किंमत किती आहे ती आहे 7,000 वजा T1 ची किंमत आहे 5,000. आता ही वजाबाकी केल्यानंतर आपल्याला सामान्य फरक मिळेल म्हणून D बरोबर 7,000 मधून 5,000 गेले राहिले 2,000. तर हा सामान्य फरक मिळाला. सामान्य फरक जो मिळाला त्याला आपण अगोदर बॉक्स तयार करून घेऊया. चला इथे आपल्याला सामान्य फरक मिळालेला आहे. आपल्याला काय शोधायचं आहे तर 12 वर्षांची एकूण गुंतवणूक शोधायची आहे. म्हणजे एकूण वर्ष किती आहेत तर एकूण वर्ष आहेत 12. त्यामुळे n ची किंमत किती मिळणार आहे तर n ची किंमत आहे 12 आणि 12 वर्षांची एकूण गुंतवणूक शोधायची आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी केलेली गुंतवणूक जी आहे त्याची आपल्याला बेरीज करावी लागेल आणि बेरीज करावी लागेल म्हणून आपल्याला एकूण गुंतवणूक म्हणजे S(12) शोधायचं आहे. हे क्वेश्चन मार्क. चला आता S(12) शोधायचं आहे म्हणजे आपल्याला SN चं सूत्र वापरावं लागेल. तर आपण बाजूला इथे लिहून घेऊया. SN चं सूत्र काय आहे तर ते आहे SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले D आणि हा चौकट कंस पूर्ण. आता ह्या सूत्रामध्ये आपण सर्व किमती भरूयात. तर SN ची किंमत काय आहे SN ची किंमत आहे S12 म्हणून इथे लिहिलं S12 बरोबर n ची किंमत आपण 12 शोधलेली आहे म्हणून इथे लिहिलं 12/2 कंसामध्ये 2 गुणिले a ची किंमत आपण शोधलेली आहे 5,000 म्हणून इथे 5,000 लिहिलं अधिकचं चिन्ह दुसऱ्या कंसामध्ये पुन्हा
n वजा 1. n ची किंमत तर आपण 12 शोधलेली आहे, म्हणून इथे लिहिलं 12 वजा 1 कंस पूर्ण गुणिले d. d ची किंमत 2000 आहे, म्हणून गुणिले 2000. आता इथे ह्या 2 ने भाग जातोय, बे एके बे आणि बेसक 12. त्यामुळे आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये लिहिण्यासाठी संक्षिप्त रूप मिळालेलं आहे, ते आहे 6. त्यानंतर गुणाकार करून घेऊयात. तर ह्या 2 ने ह्या 3 शून्यांना जेव्हा गुणाकार होईल तेव्हा 3 शून्य जशीच्या तशी येतील आणि बे पंचन 10 हे 10 आले, म्हणजे आपल्याला 2 गुणिले 5000चं उत्तर मिळालं 10,000. अधिकचं चिन्ह कंसामध्ये जी वजाबाकी आहे ती सोडवूयात. 12 वजा 1 उत्तर आलं 11 गुणिले 2000 जसेच्या तसे आले. पुढच्या स्टेपमध्ये 6 जसेच्या तसे आले, कंसामध्ये हे 10,000 आपण जसेच्या तसे घेऊयात. त्यानंतर बेरजेचं चिन्ह आणि आता पुढे 11 गुणिले 2000. तर हे किती होतील? 11 दुणे 22, तर हे झाले 22,000. डायरेक्टली गुणाकार येत नसेल तर काय करायचं? 11 ने या 3 शून्यांना गुणाकार केला, ते 3 शून्य जसेच्या तसे आले आणि 11 दुणे 22 पुढे लिहिले, हे 22,000 झाले. पुढच्या स्टेपमध्ये आपण हे 6 जसेच्या तसे आणले. त्यानंतर आता हा गुणाकार होईल आणि कंस सोडवूयात. तर 10,000 अधिक 22,000, 10 आणि 22 यांची बेरीज 32 झाली, तर हे झाले टोटल 32,000. बरोबर 6 गुणिले 32,000 हा गुणाकार करायचा आहे आपल्याला. तर 6 ने 3 शून्यांना गुणाकार केल्यानंतर 3 शून्य जशीच्या तशी आली. त्यानंतर 6 दुणे 12 हातचा आला 1, 6 त्रिक 18 आणि हातचा 1 19 झाले. तर इथे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 1,92,000. पुढे एकक लिहायचं आहे रुपये, आणि ही कसली किंमत आहे? ही किंमत आहे S12 ची. तर S12 ची जी किंमत मिळाली त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊयात. आता ही जी आपल्याला किंमत मिळालेली आहे ती 12 वर्षांची एकूण गुंतवणूक आहे, म्हणून आपण इथे शब्दात लिहून घ्यायचं आहे. म्हणून सचिनने 12 वर्षांमध्ये 1,92,000 रुपये गुंतवणूक केली. तर इथे आपला हा प्रश्न कंप्लीट झाला. अशाच प्रकारच्या आणखीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून जॉईन करा.